Is it screen is visible to all? Yes, ma'am. Okay. In previous lecture, we have covered which chapter? 6. Chapter number 6. In that chapter, we have covered which bits or name of that topic? Antibiotic. 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 ओके व्हेरी गुड. अँटीबायोटिक मध्ये काय केलं आपण तर त्याचं क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर बीटा लॅक्टम कॅटेगरीच्या अंडरचे ड्रग अँड नॉन बीटा लॅक्टम कॅटेगरीच्या अंडरच्या ड्रगचा आपण स्टडी केला. In today's lecture, we are going to start our new chapter, that is chapter number 8, anti-protozoal agent. In this chapter, also 3 subbits are there. In that first bit is an anti-amoebic, then second anthelmintic agent, and third anti-malarious. In today's lecture, we are going to study the first bit, that is an anti-amoebic agent. मीन्स याच्यामध्ये काय आता जो अँटी प्रोटोझोअल एजंट जे आहे त्याच्याच अंडर आपल्याला काय करायचे तर 3 डिफरंट सबबिट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. इन दॅट फर्स्ट बिट इज अन अँटी अमॉर्बिक एजंट, देन सेकंड अँटी एन्थेलमेंटिक एजंट अँड थर्ड आहे अँटी मलेरियल एजंट. In this chapter, firstly we will studying the what is mean by protozoa. Protozoa म्हणजे काय याचं आपल्याला फर्स्टली स्टडी करायचं आहे. their definition, नेक्स्ट अँटी, त्यातला जो फर्स्ट बीट आहे आपला अँटी अमॉर्बिक, देन त्याच्यानंतर त्याच्या अंडरचे व्हॉट इज मीन बाय अमिबियासिस, त्याच्यानंतर त्याची लाईफ सायकल असेल ते, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन अँटी अमॉर्बिक ड्रगचं, आणि त्याच्यानंतर 1 by 1 अँटी अमॉर्बिक ड्रगचा आपल्याला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्टली व्हॉट इज मीन बाय प्रोटोझोआ. कुणाला आयडिया आहे का व्हॉट इज मीन बाय प्रोटोझोआ? ऐकला हा वर्ड कधी? प्रोटोझोआ, इट इज अन अ सिंगल सेल्ड मायक्रोस्कोपिक एनिमल. काय तर प्रोटोझोआ जो आहे तो विच इज अन अ सिंगल सेल्ड मायक्रोस्कोपिक एनिमल. सिंगल सेल्ड काय तो मायक्रोस्कोपिक एनिमल आहे. मीन्स हा पण एक काय तर मायक्रोबचा एक टाईप आहे. प्रोटोझोआ आहे तो काय तर मायक्रोबचा एक टाईप आहे. मग आता याच्यामध्ये काय तर जो प्रोटोझोआ आहे तो सिंगल सेल्युलर मायक्रोस्कोपिक एनिमल आहे. बट देअर काय तर त्यांच्या सर्वायसाठी तो काय होतो तर होस्ट सेलवरती काय असतो डिपेंड असतो. त्याला पण आपण प्रोटोझोआ म्हणतो. प्रोटोझोआ मीन्स काय तर सिंगल सेल मायक्रोस्कोपिक एनिमल विच हॅव डिपेंड फॉर देअर सर्वाइव टू द होस्ट सेल. होस्ट सेलवरती त्यांच्या सर्वायवसाठी तो काय करतो डिपेंड राहतो. मीन्स काय होस्ट सेल म्हणजे सपोज जर आपल्या ह्युमन बॉडीवरती जर एखाद्या प्रोटोझोआचं इन्फेक्शन झालं तर फॉर एक्झाम्पल अँथॅल्मेटिक एजंट, त्याच्यामध्ये बरेचसे ड्रग आहेत की जे काय तर त्याच्यामध्ये बरेचसे मायक्रोब्स आहेत. त्याच्यामध्ये हेल्मिनचे बरेचसे टाईप आहेत. त्यातले हेल्मिन्स जे आहेत त्या हेल्मिनचे टाईप त्याच्यामध्ये सिस्टो, नेमॅटोड, ट्रिमॅटोड, मग त्याच्यात राऊंड वॉर्म असतील, थ्रेड वॉर्म असतील. ते वॉर्म्स जे आहेत ते काय तर त्यांच्या सर्वाइव्हसाठी होस्ट सेलवरती डिपेंड आहेत. म्हणजे काय होस्ट सेल कोणती येणार त्याच्यामध्ये होस्ट सेल म्हणजे आपली ह्युमन बॉडी येणार. मग त्या ज्या वॉर्म्सने जर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये एंट्री केली तर ते काय आपली ह्युमन बॉडी ऍज अन होस्ट सेल म्हणून ऍक्ट होणार. आणि ते जे प्रोटोझोआ आहेत ते काय होतं आपल्या होस्ट सेल म्हणजे ह्युमन बॉडीवरती ऍक्ट होणार. आणि त्या ह्युमन बॉडीतून त्यांच्या न्यूट्रिशनल किंवा त्यांच्या ग्रोथसाठी जेवढी काही रिक्वायरमेंट आहे ती त्याच्यातून ते किंवा आपल्या ह्युमन बॉडी म्हणजे फेवरेबल कंडिशन मिळाल तर ते आपल्या ह्युमन बॉडीमध्ये काय ह्युमन बॉडी थ्रू त्यांची जी ग्रोथची रिक्वायरमेंट आहे ती काय करणार ते ऑब्झर्व करून घेणार. मीन्स काय त्यांच्या ग्रोथसाठी ते कशावरती होस्ट सेलवरती डिपेंड आहेत. म्हणजे काय आपल्या बॉडीमध्ये एखादं इन्फेक्शन झालं तर त्याच्यामध्ये असणारे जे मायक्रोब्स आहेत तर जर ते प्रोटोझोआ कॅटेगरीच्या अंडरचे असतील तर ते काय असणार आहेत तर आपल्या बॉडीवरती ह्युमन बॉडीवरती काय तर त्यांच्या सर्वाइव्हसाठी डिपेंड असणार आहेत. त्याला आपण काय म्हणतो प्रोटोझोआ म्हणतो. मग त्या प्रोटोझोआमध्ये अमिबा पण एक येतो विच इज अन सिंगल सेल मायक्रोस्कोपिक एनिमल मायक्रोस्कोपिक एनिमल आहे. हा सिंगल सेल आहे. तो आपल्या विज्युअल आपल्या आईजने ओपन आईजने नेकेड आईजने आपल्याला तो दिसत नाही. अंडर मायक्रोस्कोप खालीच आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करावं लागतं. हे काय झालं सिंगल सेल मायक्रोस्कोपिक एनिमल. त्याचं एक एक्झाम्पल सांगितलं प्रोटोझोआ. पण प्रोटोझोआ सिंगल सेल आहेत ऍज वेल ऍज त्याच्याबरोबर अदर्स पण आहेत जे मॅक्रोस्कोपिक पण आहेत. काय काय मायक्रोस्कोपिक आहेत आणि काय काय मॅक्रोस्कोपिक आहेत. तर मायक्रोस्कोपिक मीन्स काय सिंगल सेल जो आपल्याला नेकेड आईजने आपल्याला ते विजिबल होत नाही. त्याचं एक्झाम्पल आहे अमिबा. अमिबा माहिती आहे सगळ्यांना तो वन सिंगल सेल एनिमल मायक्रोब्स आहे आणि तो आपल्या नेकेड आईजने आपण त्याला बघू शकत नाही. त्याच्यानंतर अदर्स अजून अॅनिमल्स आहेत. त्याच्यामध्ये मग परत येतात हेल्मिन्स. हेल्मिन्स काय दीज आर ऑल्सो प्रोटोझोआ. मीन्स काय तर ते प्रोटोझोआ आहेत म्हणजे त्यांच्या सर्वासाठी ते होस्ट सेलवरती डिपेंड आहेत. बट दे आर नॉट अ सिंगल सेल. ते सिंगल सेलर नाहीये. ते आपल्याला व्हिज्युअल आपल्या नेकेड आयजने ते आपण पाहू शकतो.
त्याच्यानंतर नेक्स्ट होतं मलेरिया कॅटेगरी मधला पॅरासाइट्स असतील ते पण काय, तर हे प्रोटोझोआच्या कॅटेगरीच्या अंडर्स येतात. ते सिंगल त्याच्यामध्ये ते पण काय, ते सिंगल सेलर नाहीये, ते आहेत ते मॅक्रोस्कोपिक अॅनिमल आहेत. काय तर ते मायक्रोस्कोपिकच्या अंडरचा कुठला येतो, अमिबा. आणि मॅक्रोस्कोपिकच्या अंडर परत हेल्मिन्स येतात आणि दुसरा कुठला येतो तर आपले प्रोटोझोआ असतील ते येतात त्या मायक्रोस्कोपिक अंडरच्या. मग ह्या ज्या कॅटेगरी असणारे प्रोटोझोआ कॅटेगरीच्या असणारे वेगवेगळे डिफरंट ड्रग्स, डिफरंट टाइप्स आहेत प्रोटोझोआचे, त्याचा स्टडी करणार आहोत. मग डिफरंट याच्यात त्या अँटी प्रोटोझोअल एजंट आहेत. प्रोटोझोआ म्हणजे समजले सगळ्यांना व्हॉट इज मीन बाय प्रोटोझोआ? Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट आपल्याला 1 बाय 1 बीट स्टडी करायचे. त्यातला फर्स्ट सिंगल सेलला मायक्रोस्कोपिक अॅनिमल, त्याच्यामधला मायक्रोस्कोपिक अॅनिमल कॅटेगरीच्या अंडरचा जो आहे तो अमिबियासिस. अमिबियासिस जो आहे त्याचा स्टडी करायचा आपल्याला. अँटी अमिबिक एजंट त्याच्या अगोदर व्हॉट इज मीन बाय अमिबियासिस, त्याच्यानंतर त्याचे अमिबियासिसचे टाइप्स बघायचे आणि त्याच्यानंतर 1 बाय त्याचा अँटी अमिबिक ड्रगची डेफिनेशन अँड देअर क्लासिफिकेशन हे आपल्याला पुढे बघायचं आहे. त्याच्यानंतर अमिबा नंतरचा नेक्स्ट बीट आहे तो कोणता आहे तर अँथेलमेंटिक एजंट. त्याच्यामध्ये डिफरंट टाइपचे हेल्मेंट्स आहेत, त्या हेल्मेंट्स आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आहे तो आपला अँटी प्रोटोझोअल एजंट, अँटी मलेरियल एजंट. त्याच्यामध्ये आपल्याला जो मलेरिया जो आहे त्याचा स्टडी करायचा आहे. त्यातला जो फर्स्ट बीट आहे आपला अँटी प्रोटोझोअल एजंट मधला जो आहे तो अँटी अमॉयबिक एजंट. आणि त्याचा सिलेबस काय बघा. फर्स्टली अँटी अमॉयबिक ड्रग, there what is mean by anti-amoebic, their definition, then nextly क्लासिफिकेशन नंतर त्याच कॅटेगरी अंडर येणारे ड्रग कोणते तर इमेटान, मेट्रोनिडाझोल, हॅलोजिनेटेड हायड्रोकिनोलिन्स, डिलॉक्झेनाइड फ्युरेट, पॅरामोमायसिन, पायप्राझिन, बेंडाझोल, डीएसी हे वेगवेगळे जे डिफरंट ड्रग्स आहेत त्या ड्रग्सचा आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अमिबियासिस. व्हॉट इज मीन बाय अमिबियासिस? अमिबा म्हणजे काय हे सगळ्यांना माहित आहे. तर याच्यामध्ये काय तर अमिबियासिस इट इज अन अ पॅरासाइटिक प्रोटोझोअल इन्फेक्शन कॉज्ड बाय द एंटाअमियोबा हिस्टोलायटिका. हा काय तर अमिबियासिस इट इज इन्फेक्शन और इंटेस्टाइनल ट्रैक्ट कॉज इट इज अन amoebiasis it is an parasitic protozoal infection caused by the entamoeba हिस्टोलायटिका. हा काय तर इट इज अन पॅरासाइटिक प्रोटोझोअल इन्फेक्शन आहे. पॅरासाइट्स म्हणजे आपण काय म्हणतो त्यांच्या सर्वाइव्ह साठी ते काय तर होस्ट सेल वरती डिपेंड असतात. मग हा काय तर अमिबियासिस इट इज अन पॅरासाइटिक प्रोटोझोअल इन्फेक्शन कशामुळे कॉज होतो ड्यू टू द एंटाअमोeba हिस्टोलायटिका. साक्षी कदम मॅडम म्यूट युअर सेल्फ. साक्षी कदम. अमिबियासिसची डेफिनेशन काय बघा. अमिबियासिस इट इज अन पॅरासाइटिक प्रोटोझोअल इन्फेक्शन कॉज्ड बाय द एंटाअमोeba हिस्टोलायटिका. काय इट इज अन पॅरासाइटिक प्रोटोझोअल इन्फेक्शन. पॅरासाइटिक मीन्स these are lives for their survive they depends on their host cell. ते काय तर त्यांच्या सर्वाइव्ह साठी होस्ट सेल वरती डिपेंड्स आहेत. त्याच्यानंतर प्रोटोझोआ मीन्स काय तर आपण ऑलरेडी बघितलंय पॅरासाइटिक प्रोटोझोअल इन्फेक्शन. हे पॅरासाइटिक प्रोटोझोआ आहेत त्यांचं इन्फेक्शन. वेट फॉर 1 मिनिट. नेक्स्ट बघा अमिबियासिसची डेफिनेशन. इट इज अमिबियासिस इज अ पॅरासाइटिक प्रोटोझोअल इन्फेक्शन कॉज्ड बाय द एंटाअमोeba हिस्टोलायटिका विथ और विदाउट क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स. मीन्स काय बघा याच्यामध्ये हा कशामुळे कॉज होतो तर अमिबियासिस हा काय तर पॅरासाइटिक प्रोटोझोअल इन्फेक्शन जर कॉज झालं तर हा कॉज म्हणजे कॉज झालं तर हे कुठे झालं तर इंटेस्टायनल ट्रॅक. जो आपला इंटेस्टायनल ट्रॅक आहे त्याच्यामध्ये जर पॅरासाइटिक प्रोटोझोअल इन्फेक्शन कॉज झालं
विथ और कशामुळे होतं तर त्याचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे तर त्याचं इन्फेक्शन मीन्स पॅरासाइटिक प्रोटोझोअल इन्फेक्शन. पण त्याच्यामध्ये कुठल्या पॅरासाइटची स्पीसीज तर जो एंटा अमॉइबा हिस्टोलायटिका ही काहीतरी अमिबाची एक स्पीसीज आहे. जो एंटा अमॉइबा हिस्टोलायटिका ही अमिबाची स्पीसीज त्याचं जर इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये जर इन्फेक्शन ऑकर झालं आणि ते इन्फेक्शन ऑकर झाल्यानंतर जर तिथं with or without clinical manifestation means with or without clinical manifestation means काय manifestations clinical manifestations means काय तर जे ऑब्झर्वेशन मेड बाय द फिजिशियन त्याला क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणतो. जर एखादं इन्फेक्शन झालं किंवा सिम्पटम्स म्हणतो क्लिनिकल मॅनिफेस्टेशन मीन्स ऑब्झर्वेशन मेड बाय द फिजिशियन. फिजिशियनने एखादं ऑब्झर्वेशन केलं मीन्स सपोज आपल्याला एखादं काहीतरी इन्फेक्शन झालं किंवा आपल्याला एक इलनेस आलाय जेव्हा आपण फिजिशियनकडे जातो मग तो काय करतो तर वेगवेगळे सिम्पटम्स बघतो आणि त्या सिम्पटम्स वरून तो एक कन्क्लुजन काढतो की तुम्हाला कोणता तरी डिसीज झालाय. मग ते काय झालं हे तर फिजिशियन काय करतो कन्क्लूड करतो कशावरून आपले चेकिंग पण करतो ऍज वेल एज ते काय करतो तर ते सिम्पटम्स विचारतो आणि ते सिम्पटम्स अकॉर्डिंग टू दॅट सिम्पटम्स आणि त्याच्यानंतर चेक करून नंतर काय करतो तर एक क्लिनिकल मॅनिफेस्टेशन तो काढतो म्हणजे ऑब्झर्वेशन असं काहीतरी काढतो. मग जर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन तो काय करतो क्रिएट करतो. मग मीन्स काय तर काहीतरी त्यांचं इन्फेक्शन झालं जर आपल्याला अमिबाचं जर आपल्या इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये तर काय होतं तर काहीतरी त्याची सिम्पटम्स दाखवतं किंवा काय काय वेळेस ते सिम्पटम्स पण दाखवत नाही डायरेक्टली डिसेंट्री कॉज करतं. मग तेच आहे विच इज नोन ॲज अन अमिबियासिस. ओके दिस इज अन डेफिनेशन ऑफ अन अमिबियासिस आणि हे मेनली कुठं ऑकर होतं तर याचं जे इन्फेक्शन आहे ते इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये मेनली ऑकर होतं. Definition once again I will revise it. Amoebiasis is a parasitic protozoal infection caused by the Entamoeba histolytica with or without clinical manifestations. काय definition त्याची Amoebiasis is a parasitic protozoal infection caused by the Entamoeba histolytica with or without clinical manifestations. आणि हे कशा ह्याची डेफिनेशन समजली सगळ्यांना याच्यामध्ये काय डाऊट आहे का? हॅलो No, ma'am. No, ma'am. No, ma'am. ओके डेफिनेशन समजले. नेक्स्ट पॉइंट काय Yes, आता? ma'am. ओके हा अमिबियासिस अकर होतो कुठं अकर होतो कसा अकर होतो त्याची डेफिनेशन आपण बघितली. पण हा अमिबा ह्युमन बॉडीमध्ये एंटर कुठून करतो तर हा कुठून एंटर करतो तर इट इज ड्यू टू द पुअर हायजिनिक कंडिशन किंवा इट इज ट्रान्समिटेड बाय द फिकल और ओरल रूट. हा मेनली काय तर फिकल किंवा ओरल रूट मीन्स काय पुअर हायजिनिक कंडिशन्स मीन्स काय जर एखाद्या पर्सनला अमिबियासिस झालेला किंवा जर वॉटर कंटामिनेटेड फूड असेल किंवा कंटामिनेटेड वॉटर असेल तर त्या वॉटर थ्रू पण तो बॉडीमध्ये एंटर करतो प्लस फिकल किंवा ओरल रूट थ्रू आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो. ओरल रूट मध्ये कंटामिनेटेड फूड अँड कंटामिनेटेड वॉटर याच्या थ्रू तो आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो. त्याच्यानंतर पुअर हायजिनिक कंडिशन्स मीन्स काय काय सब ट्रॉपिकल कंट्रीज आहेत म्हणजे ज्याची फुल्ली डेव्हलपमेंट झालेली नाहीये त्या कंट्रीज मध्ये काय केलं जातं तर एवढी हायजिनिक कंडिशन असे मेंटेन केली जात नाही. मग त्याच्यामध्ये जर तिथलं वॉटर वगैरे जे आहे ते जे ड्रिंक ते वॉटर जे आहे ते कंटामिनेटेड झालेलं आहे मीन्स तिथंच फिशेस वगैरे जे आहेत तेच वॉटर मध्ये मिक्स होतात तेच वॉटर परत ते काय करतात ड्रिंक करतात. मग त्याच्या थ्रू काय होतं तर त्या कंटामिनेटेड ओरल रूट थ्रू ते अमिबा असतील त्या वॉटरमध्ये किंवा त्या वॉटर कंटामिनेटेड वॉटर थ्रू ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. पण काय काय ह्याच्यामध्ये जर याच्या नदी किंवा असतील किंवा रिव्हर त्याच्या साईडला जे फूड वगैरे कल्टिवेट करतात तिथं पण कंटामिनेटेड त्या फूड थ्रू कंटामिनेटेड फूड किंवा कंटामिनेटेड वॉटर थ्रू ते फिकल किंवा ओरल रूट ते आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतात. त्या बॉडीमध्ये एंट्री केल्यानंतर मग नेक्स्टली तो काय तर बॉडीमध्ये एंट्री केल्यानंतर तो सिस्ट फॉर्म मध्ये एंट्री करतो. सिस्ट फॉर्म काय तर इमॅच्युअर फॉर्म म्हटलं तरी चालेल. काय म्हणतो सॅक किंवा सिस्ट म्हणजे सिस्टचा अनदर मिनिंग आहे सॅक किंवा एक टिश्यू पॉकेट किंवा टिश्यूचं कंटेंट म्हणतो आपण टिश्यू किंवा सॅक और पॉकेटला एक टिश्यू कंटेंट म्हणतो आपण त्याला सिस फॉर्म. पण इथं जो सिस फॉर्म आहे तर उचिताने काय म्हणतो इमॅच्युअर फॉर्म ऑफ अमिबा स्पीसीज मीन्स काय त्याचा इमॅच्युअर फॉर्म आहे. त्या इमॅच्युअर फॉर्म आहे म्हणजे काय तर इमॅच्युअर फॉर्म आहे तर जर त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली तर त्याचं कन्व्हर्जन त्या सिस फॉर्मचं कन्व्हर्जन होतं ट्रोपोझाइट्स मध्ये. ट्रोपोझाइट जो आहे तो मॅच्युअर और ग्रोविंग स्टेज
मीन्स काय तर ग्रोविंग स्टेज आहे त्याची, आणि ते काय करतं तर तो ट्रोपोझाइट फॉर्म आहे, तो काय करतो तर होस्ट सेल पासून जे काही न्यूट्रिशन जे आहेत, न्यूट्रियन्स रिक्वायर्ड आहेत, ते काय करतं ते ऍब्सॉर्ब करतो होस्ट सेल पासून. तो जो फॉर्म आहे तो ट्रोपोझाइट. मीन्स काय, जो सिस्ट फॉर्म मध्ये ते कंटामिनेटेड फूड अँड वॉटर थ्रू बॉडी मध्ये एंट्री करतात सिस्ट फॉर्म थ्रू. मग ते सिस्ट फॉर्म बॉडीमध्ये गेल्यानंतर बॉडी मधले ते काय करतात त्याचं कन्व्हर्जन, कारण बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याला त्याच्या ग्रोईंगसाठी फेवरेबल कंडिशन अवेलेबल होते, मग त्याचं कन्व्हर्जन होतं ट्रोपोझाइट्स फॉर्म मध्ये. मग ट्रोपोझाइट फॉर्म काय आहे तर हा ग्रोविंग स्टेज आहे, त्या अमिबा स्पीशीजची ग्रोविंग स्टेज आहे. ते काय करतं, जे न्यूट्रियंट आहे ते होस्ट सेल पासून न्यूट्रियंट जे आहे ते ऍब्सॉर्ब करतं, ऍब्सॉर्ब न्यूट्रियंट फ्रॉम द होस्ट सेल. आणि त्या ट्रोपोझाइटचं परत काय होतं मल्टिप्लिकेशन, त्याचं डिव्हिजन होतं, आणि त्याच्यापासून परत त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन त्याची जी कम्युनिटी आहे ती काय होते वाढत जाते. ही सिंपल फॉर्म आहे. याचं इन्फेक्शन कसं होतं, मग परत त्याचं काय होतात तर ह्युमन बॉडीवरती त्याचे सिम्पटम्स दाखवायला चालू होतात. आणि हा डिसीज इट मे कॅन बी अक्यूट किंवा क्रोनिक, म्हणजे शॉर्ट टाइम जो पेशंट जो आहे त्या पेशंटची इलनेस कसा आहे, किंवा त्याचे जे सिम्पटम्स किंवा माइल्ड डायरिया असेल, किंवा असे जे सिम्पटम्स आहेत, किंवा फ्युमिगेटिंग डिसेंट्री असेल, किंवा अदर सिम्पटम्स जे आहेत, अकॉर्डिंग टू दॅट सिम्पटम्स हा डिसीज क्रोनिक टाइम साठी पण असू शकतो किंवा अक्यूट किंवा क्रोनिक टाइम साठी, मी शॉर्ट टर्म साठी किंवा जास्त लॉंग टाइम साठी पण हा डिसीज असू शकतो. जर अक्यूट असेल तर तो काय करतो, थोडेसे इलनेस कॉज करतो प्लस माइल्ड डायरिया कॉज करतो. जर हा क्रोनिक असेल फॉर लॉंग टाइम तर फ्युमिनेटिंग डिसेंट्री तो कॉज करतो. फ्युमिनेटिंग डिसेंट्री मध्ये काय होतं तर ओव्हरऑल जी काही बॉडीची इम्युन सिस्टीम आहे ऍज वेल ऍज जी डायजेशनची सिस्टीम आहे ती पूर्ण कोलॅप्स होते. मग त्याच्यामध्ये काय तर ऑफनली इन सम केसेस मध्ये एक्सेप्शनली और रेअरली सम केसेस मध्ये एखाद्या पेशंटची डेथ सुद्धा होऊ शकते. एवढा सिरियस आहे हा जर क्रोनिक फॉर्म जर असेल तर अमिब्याचा. देन नेक्स्ट बघा, आणि त्याचं डायग्नोसिस कसं केलं होतं तर त्याची जी हिस्टोलायटिका, द डायग्नोसिस इज इस्टॅब्लिश्ड बाय द आयसोलेटिंग द एंटामोeba हिस्टोलायटिका फ्रॉम द फ्रेश फिसेस. जे फ्रेश फिसेस असतील किंवा जे कंटामिनेटेड फूड वॉटर आहे त्याच्या थ्रू काय केलं तर फर्स्टली एंटामोeba हिस्टोलायटिकची स्पीसीज घेतली आणि त्याला आयसोलेट करून त्याचं डायग्नोसिस केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यानुसार त्याचं फर्स्टली डायग्नोसिस करून त्याच्यावरती कुठले ड्रग इफेक्टिव्ह होतात ते त्यांनी चेक केलेलं आहे. नेक्स्ट बघा, therapy is aimed not only at the accurately ill patient but also those who are asymptomatic carriers, because dormant internal may be cause future infection in the carrier and it may be potential source of infection for others. मीन्स काय, त्याची थेरपी जर स्टार्ट केली तर थेरपी स्टार्ट केल्यानंतर ही कोणत्या ज्यांना क्रोनिक झालाय मीन्स अॅक्युरेटली ते इल झालेले पेशंट त्यांना पण आपण ट्रीट करतो, पण काय काय पेशंट असे जे आहेत की त्यांना असिम्टमॅटिक काहीच सिम्पटम्स दाखवत नाहीयेत अमिबाचे, मग त्या पेशंटला पण ट्रीट केलं जातं कारण त्यांना सिम्पटम्स दाखवत नाहीयेत, असिम्टमॅटिक ते पेशंट आहेत. असिम्टमॅटिक आहेत पण त्यांच्या बॉडीमध्ये डॉर्मंट स्टेज मध्ये काय असणार आहे तर एंटामोeba हिस्टोलायटिका असणार आहेत. म्हणजे ही एंटामोeba हिस्टोलायटिका अमिबाची स्पीसीज त्यांच्या डॉर्मंट स्टेज मध्ये ती असणार आहे. मग त्यांच्या फिसेस थ्रू परत ती स्प्रेड होण्याचे चान्सेस जास्त असतात फ्युचरमध्ये, किंवा तो पर्सन जो आहे जो असिम्टमॅटिक आहे तो ऍज अ कॅरियर म्हणून पण ऍक्ट होण्याचे चान्सेस आहेत. कॅरियर म्हणजे काय, त्याच्या ज्या फिसेस थ्रू जर तो एंटामोeba बॉडीच्या आउटसाइड गेला तर तो परत फूड किंवा कंटामिनेटेड फूड किंवा वॉटर मध्ये मिक्स होऊन दुसऱ्या पर्सन मध्ये गेला आणि तिथं जर तो डॉर्मन स्टेजचा होता तो त्यांना जर तिथं त्याचं मॅच्युरेशन झालं आणि तिथं त्याची ग्रोथ झाली तर तो काय होऊ शकतो तो इन्फेक्टेड पर्सन होऊ शकतो. मीन्स काय, असिम्टमॅटिक पर्सन जो आहे तो त्याचा कॅरियर होऊ शकतो. इन दॅट केस तर त्या कॅरियर असिम्टमॅटिक पेशंटला पण काय केलं जातं ट्रीट केलं जातं. ओके, समजलं? Next, protozoal infection are common among the people under the developed tropical, subtropical countries where sanitary condition, hygiene practice, and control of the vectors transmissions are inadequate. आता या टाईपचं प्रोटोझोअल इन्फेक्शन कुठं ऑकर होतं, ज्या कंट्रीची अंडर डेव्हलप म्हणजे ज्या कंट्री डेव्हलपिंगच्या स्टेजमध्ये आहेत किंवा जरा स्टार्ट आहे त्यांचा त्या कंट्रीमध्ये, किंवा ट्रॉपिकल कंट्री असतील किंवा सब ट्रॉपिकल स्पेसिफिक रिजन असतील, त्या मीन्स ज्या कंट्रीची जास्त डेव्हलपमेंट झालेली नाहीये किंवा ज्या कंट्रीमध्ये ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल त्याच्यामध्ये काय ज्या कंट्रीमध्ये काय म्हणतात रिव्हर जास्त असतील, जास्त नदी असतील किंवा
वॉटरचं काम अमाऊंट जास्त आहे, प्लस तिथं काय तर हायजिनिक कंडिशन वगैरे मेन्शन केली जात नाही, किंवा आदिवासी जमात वगैरे आपण जास्त म्हणतो त्या टाईपची कंट्रीज असतील त्या ठिकाणी, जिथं सॅनिटरी कंडिशन जे आहे ती मेंटेन केली जात नाही, किंवा हायजीन प्रॅक्टिस जे आहे ती फॉलो केली जात नाही. प्लस जर एखादा डिसीज झाला, आपला एखादा काय म्हणतो आपण त्याला साथ तली म्हणतो, इन्फेक्शियस डिसीज झाला, तर त्याचं ट्रान्समिशन कंट्रोल करण्याची अशी इनएडिक्वेट फॅसिलिटी ज्या कंट्रीज मध्ये आहेत त्या कंट्रीज मध्ये हा जो प्रोटोझोआ इन्फेक्शन आहे ते मेनली ऑकर होतं. दिस इज एन अमिबियासिस. ओके, अप टू दिस कोणाला काय डाऊट आहे का? नो मॅम. No, ma'am. Okay, then next part is an amoebiasis, then their types. Means काय clinically amoebiasis mainly किंवा expert committeeच्या आपले WHO म्हणतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांची जी एक्सपर्ट कमिटी आहे त्या एक्सपर्ट कमिटीमध्ये इन 1969 मध्ये काय केलेले आहे तर त्यांनी अमिबियावरती रिसर्च केलेला आहे. त्याच्या थ्रू त्यांनी 2 टाइप्स ऑफ अमिबियासिसचे जे आहेत ते काय केलेले आहेत, 2 टाइप आहेत ते अमिबियासिसचे त्यांनी सांगितलेले आहे. इन दॅट फर्स्ट इज अन सिम्पटॉमिक अॅनिमिया अमिबियासिस. सिम्पटॉमिक अमिबियासिस मीन्स त्याच्यामध्ये काय तर अमिबाचे सिम्पटम्स जे आहेत त्या पर्सनच्या बॉडीवरती दिसून येतात. त्याच्यानंतर असिम्पटमॅटिक म्हणजे काय, त्या पेशंटला कुठलेही सिम्पटम्स दिसत नाहीत, बट दे आर ऍक्ट ॲज अन अ कॅरियर. ते काय ॲज अ कॅरियर म्हणून ऍक्ट होतात. त्याच्यानुसार त्यांनी त्याच्या क्लिनिकल अमिबियासिस, त्याच्यानुसार त्यांनी त्याच्या मॅनिफेस्टेशन, त्याच्या सिम्पटम्स नुसार त्याचे 2 टाइप केलेले आहेत अमिबियासिस. फर्स्ट इज अन सिम्पटमॅटिक अमिबियासिस अँड दुसरा इज अन असिम्पटमॅटिक अमिबियासिस. असे काय केले तर अमिबाचे 2 टाइप केलेले आहेत. त्यातला फर्स्ट सिम्पटमिक अमिबियासिस, त्याचा परत तो कुठं ऑकर होतो तर मेनली इंटेस्टायनल अमिबियासिस म्हणतो, इंटेस्टायनल मध्ये ऑकर होतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय कॉज होतं तर सिम्पटम्स त्याचे कुठल्या कुठल्या पार्ट वरती तो ऑकर होतो ते त्याचे सिम्पटम्स शोन होतात, किंवा कुठल्या कुठल्या पार्ट वरती त्याचा इफेक्ट होतो ते सांगितलेलं आहे सिम्पटमॅटिक. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इंटेस्टायनल अमिबियासिस, सेकंड अमिएबिक डिसेंट्री कॉज होते, देन नेक्स्ट नॉन डिसेंट्रिक अमिएबिक कोलायटिस. नॉन डिसेंट्रिक अमिएबिक कोलायटिस ते फॉर्म करतो. कोलायटिस म्हणजे काय, जे कॉलन लेअर आहे ते इंटेस्टायनल आहे, त्या लेअर जो आहे कॉलनिक लेअर त्याला इन्फेक्शन होतं, किंवा त्याला काय म्हटलं जातं कोलायटिसला इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज. इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज पण त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर अमिएबिक अपेंडिसायटिस जो आहे त्याच्यावरती इन्फेक्शन इन्फ्लामेशन ऑकर्स होतं. त्याच्यानंतर अमिओबोमा हे पण एक अनदर त्याचा टाईप आहे. त्याच्यामध्ये काय होतं तर अमिओबोमा हा सिरियस फॉर्म आहे, त्याच्यामध्ये त्याचे नोड्यूल्स फॉर्म होतात आणि ते ऑकेशनली काय होतात तर क्रोनिक मध्ये परत तो कन्वर्ट होतात. आणि हे अमिओबोमा जे त्याचे नोड्यूल्स जे फॉर्म होतात ते कुठे फॉर्म होतात तर कोलॉन मध्ये मेनली फॉर्म होतात, आणि तिथून परत तो क्रोनिक स्टेज मध्ये डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो. हे काय तर इंटेस्टायनल अमिबियासिसचे टाईप आहेत. सिम्पटम मीन्स इंटेस्टायनल जो पार्ट आहे इंटेस्टाइन ट्रॅक्टचा त्याच्यामध्येच मोस्टली तो ऑकर होतो. मीन्स काय, फर्स्ट टाइप सांगितला इंटेस्टायनल अमिबियासिस मीन्स इंटेस्टाइनच्या वेगवेगळ्या डिफरंट पार्ट्स मध्ये तो ऑकर होतो. त्याच्यामधला फर्स्ट अमिबिक डिसेंट्रिक कॉज करतं ते, त्याच्यानंतर नॉन डिसेंट्रिक अमिएबिक कोलायटिस, कोलन लेअर इन्फ्लामेशन किंवा इन्फ्लामेटरी बोवेल डिसीज म्हणतो आपण त्याला. देन अमिएबिक अपेंडिटिस, त्याच्यानंतर अमिओबोमा. काय झाले सिम्पटमॅटिकचे सम टाइप्स. त्याच्यानंतर असिम्पटमॅटिक आहे ते एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमिबियासिस सोडून अदर पार्ट्स वरती ऑकर होतो. त्याच्यातला फर्स्ट आहे हेपॅटिक अमिबियासिस, लिव्हर वरती मेनली त्याचं इन्फेक्शन कॉज होतं. त्यानंतर नॉन सपोर्टिव्ह अमिबियासिस, त्याच्यामध्ये काय होतं तर वेगवेगळ्या पार्ट्स वरती त्याचे इन्फेक्शन होतं, म्हणजे स्किन असेल, लंग्स असेल, ब्रेन असेल, स्प्लीन असेल, ह्या वेगवेगळे जे डिफरंट टाइप्सचे पार्ट्स जे आहेत त्याच्यावरती मेनली काय होतं तर त्याचं इन्फेक्शन ऑकर होतं. हे कशामध्ये एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमिबियासिस मध्ये. ओके, these are the types of amoebiasis. काय amoebiasis which are classified according to their symptoms in 2 types. First symptomatic and second asymptomatic. Under symptomatic then first intestinal amoebiasis, in that first amoebic dysentery, then second non-dysenteric amoebic colitis, third amoebic appendicitis and amoeboma. Then next asymptomatic extraintestinal amoebiasis, hepatic amoebiasis, then non-suppurative amoebiasis, then amoebic infection. Non-suppurative अमिबियासिस और अमिएबिक इन्फेक्शन याच्यामध्ये स्किन असतील, लंग्स असतील, ब्रेन, स्प्लीन याच्या वेगवेगळ्या डिफरंट पार्ट्स वरती काय होतं तर त्याचं इन्फेक्शन जे आहे ते ऑकर होतं. दिस इज अन
सिम्पटम्स ऑफ एन अमिबियासिस और टाइप्स ऑफ एन अमिबियासिस. ओके, हे समजले? याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? No, ma'am. No, ma'am. Okay. Next part is an life cycle of Entamoeba histolytica. Means अमिबा आहे, अमिबियासिस आहे, त्याची लाईफ सायकल काय आहे? म्हणजे तुम्हाला विचारलेलं नाही तरी पण आपण इन शॉर्ट मध्ये त्याची लाईफ सायकल बघूया. आपण ऑलरेडी बघितलेले आहे. काय होतं तर फर्स्टली आता मी सांगितलं होतं त्याच्या अगोदर सिस फॉर्म तो बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर त्याचं ट्रोपोसाइट मध्ये कन्वर्जन होतं. ट्रोपोसाइट जे आहे त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, परत त्याचं डिव्हिजन होऊन त्याच्यापासून परत काय होतं, परत एक 1/1 त्याची कम्युनिटी जी आहे ती इन्क्रीज होत जाते आणि त्या डिव्हिजन झालेल्यापासून परत 2 त्याचं मल्टिप्लिकेशन होत जातं. काय तर नॉर्मल लाईफ सायकल आहे त्याची. मग याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा, तर त्याचे डिफरंट 5 स्टेज त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. मग त्याच्यातली फर्स्ट स्टेज कुठली तर सिस्ट फॉर्म स्टेज म्हटलं जातं आणि दुसरी आहे ट्रोपोसाइट स्टेज फॉर्म. इथे दाखवलेलं आहे सिस्ट फॉर्म स्टेज अँड 2 स्टेजेस फक्त त्यांनी सांगितलेले आहेत. अगोदर स्टेजेस आणि स्टेजेस नंतर नेक्स्ट अगोदर फॉर्म सांगितलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या स्टेजेस. आता फॉर्म्स मध्ये काय तर सिस्ट फॉर्म म्हटलेला आहे. सिस्ट फॉर्म म्हणजे काय, अमिबाचा एखादा वॉर्डचा पार्ट किंवा एखादा सॅक लाईक पॉकेट लाईक त्याचा म्हणतो आपण टिश्यू कंटेंट, त्याचा टिश्यू कंटेंट म्हणतो. म्हणजे काय, तो इमॅच्युअर फॉर्म आहे, बट त्याला जर फेवरेबल कंडिशन मिळाली तर त्याचं काय होऊ शकतं, इन्व्हेट किंवा त्याची ग्रोथ फुल्ली तो डेव्हलप होऊ शकतो. त्याचा इमॅच्युअर फॉर्म म्हणतो आपण सिस्ट फॉर्म. तो एक फॉर्म झाला आणि दॅट कॅन सर्वाइव्ह आउटसाइड द बॉडी, आणि तो बॉडीच्या आउटसाइड सर्वाइव्ह होऊ शकतो. मीन्स काय, तो सिस्ट फॉर्म बॉडीच्या आउटसाइड सर्वाइव्ह होऊ शकतो. म्हणजे सपोज जर तो सिस्ट फॉर्म आहे कंटॅमिनेटेड फूड मध्ये किंवा कशामध्ये, तर तो फॉर्म आहे सिस्ट फॉर्म. तर कंटॅमिनेटेड फूड मध्ये फूड थ्रू तो जर सिस्ट फॉर्म आपल्या बॉडीमध्ये त्यांनी एंटर केली, मग तो कशा असणार आहे, बॉडी फर्स्टली कंटॅमिनेटेड फूड म्हणजे आउटसाइड ऑफ द बॉडी, बॉडीच्या आउटसाइड असणार आहे. बट तो तेव्हा तिथंही सर्वाइव्ह होऊ शकतो बॉडीच्या आउटसाइड. प्लस बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर त्याला तर काय म्हणतो आपण त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली, त्याच्यानंतर त्याची ग्रोथ तिथे रॅपिडली होते. बट हा बॉडीच्या आउटसाइड पण सर्वाइव्ह होऊ शकतो आणि इनसाइड पण सर्वाइव्ह होऊ शकतो. मग हा जो सिस्ट फॉर्म आहे तो फर्स्टली काय तर इमॅच्युअर फॉर्म दॅट कॅन बी सर्वाइव्ह आउटसाइड द बॉडी. देन नेक्स्ट सेकंड फॉर्म आहे तर ट्रोपोसाइट्स फॉर्म. ट्रोपोसाइट्स काय, दॅट आर द लायबल अँड डोंट पर्सिस्ट आउटसाइड द बॉडी. हा काय तर सिस फॉर्म जे आहे त्याच काय म्हणतो कन्व्हर्जन ट्रोपोसाइट मध्ये होतं. मीन्स कधी तर जो सिस्ट फॉर्म आहे तो बॉडीमध्ये एंटर केली, त्याला त्या सिस्ट फॉर्मने एंट्री केली तर त्याचा फेवरेबल कंडिशन मिळाल्यानंतर त्याचा मॅच्युअर फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. तो मॅच्युअर फॉर्म म्हणजे ट्रोपोसाइट फॉर्म. आणि तो ट्रोपोसाइट काय करतो तर ही ग्रोविंग स्टेज आहे आणि विच ऍब्सॉर्ब द न्यूट्रिएंट फ्रॉम द होस्ट सेल. तर काय करतं तर होस्ट सेल पासून न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतो आणि हा बॉडीच्या आउटसाइड पर्सिस्ट करू शकत नाही. हा बॉडीच्या आउटसाइड राहू शकत नाही. बॉडीच्या आउटसाइड कोणता फॉर्म राहतो, सिस फॉर्म. त्याच्यानंतर ट्रोपोसाइट फॉर्म आहे तो बॉडीच्या आउटसाइड सर्वाइव्ह करत नाही. हे झाले 2 फॉर्म झाले. त्याच्यानंतर लाईफ सायकल काय बघा, लाईफ सायकल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग स्टेज. त्याच्यातला फर्स्ट स्टेज काय बघा, आतापर्यंत आपण कुठले फॉर्म बघितले, सिस फॉर्म म्हणजे काय आणि त्याच्यानंतर ट्रोपोसाइट फॉर्म म्हणजे काय बघितलं. आता हे फक्त आपण 2 फॉर्म बघितले, पण ऍक्च्युअल त्या जे अमिबियासिस त्याचं इन्फेक्शन कसं होतं. त्याच्यातला फर्स्ट स्टेज काय बघा, इंजेक्शन ऑफ अ सिस फॉर्म. इंजेक्शन मीन्स काय, cysts are ingested through the feces or contaminated food or water. मीन्स काय, जो सिस्ट फॉर्म आहे बॉडीच्या आउटसाइड आहे म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये आहे, जर फिसेस असतील प्लस जे कंटामिनेटेड फूड असेल किंवा कंटामिनेटेड वॉटर असेल त्याच्या थ्रू तो सिस्ट फॉर्म आपल्या ह्युमन बॉडीमध्ये एंट्री करतो. ह्युमन बॉडीमध्ये एंट्री केल्यानंतर काय होतं तर नेक्स्टली तो काय होतो, त्याचं सेकंड स्टेज काय आहे, फॉर्मेशन ऑफ अ ट्रोपोसाइट. नेक्स्ट सेकंड स्टेज फॉर्मेशन ऑफ अ ट्रोपोसाइट. ते काय करतं, ट्रोपोसाइट फॉर्म करतो. कुठं, cysts are passing into the lumen of intestine where their tropocytes are liberated. मग तिथं काय होतं तर तो जो सिस्ट फॉर्म आहे तो इंटेस्टाईन मध्ये जातो. तिथं गेल्यानंतर त्याला काय होते, फेवरेबल कंडिशन मिळते, मग त्याची ग्रोथ होते सिस्ट फॉर्मची. आणि तो ग्रोथ झालेला सिस्ट फॉर्म आहे तो त्याला काय म्हणतो आपण, ट्रोपोसाइट्स म्हणतो. आणि तो ट्रोपोसाइट्स काय करतो तर न्यूट्रिएंट जे आहे होस्ट सेल पासून तो ऍब्सॉर्ब करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड स्टेज, आतापर्यंत काय बघितली, सिस फॉर्म, त्याचं कन्व्हर्जन आपल्या ट्रोपोसाइट्स मध्ये झालंय. देन नेक्स्ट थर्ड स्टेज, पेनिट्रेशन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ अ ट्रोपोसाइट. मग ते ट्रोपोसाइट जे आहेत ते काय करतात तर इंटेस्टाईन वॉल जे आहे ते काय करतात, पेनिट्रेट करतात. इंटेस्टाईन वॉल पेनिट्रेट करून
ते कोलॉन मध्ये असेल किंवा अदर या ठिकाणी काय करतात तर त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे त्याचं इन्व्हेड होतं. मग तिथं काय करतात ते म्युकस मेम्ब्रेन असतील त्याच्यावरती अल्सर कॉज होतात किंवा अदर इन्फेक्शन किंवा इंटेस्टायनल बॅक्टेरिया जे आहे त्याचा ऍज अ फीड म्हणून सिम्पली फीड द ऑन इंटेस्टायनल बॅक्टेरिया, जे आपल्या कोलॉन मधले बॅक्टेरिया आहे त्याच्यावरती पण त्याचा इफेक्ट होतो. प्लस जे अल्सर म्युकोजल अल्सर पण तो फॉर्म करतो, प्लस इंटेस्टायनल वॉल तो काय करतो पेनिट्रेट करतो, तिथं मल्टिप्लिकेशन करायला स्टार्ट होतं. मग नंतर काय होतं, हे झाली थर्ड स्टेज. त्याच्यानंतर काय होतं ते सिम्पटमिक इन्व्हेजन. हे फक्त काय होतं तर ते हळूहळू फक्त स्प्रेड व्हायला स्टार्ट होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट 4th नंबर स्टेज आहे ती सिम्पटमिक स्टेज, सॉरी सिस्टमिक स्टेज. मग ते काय करतात तर ते ट्रोपोझाइट जे आहे ते आपल्या सिस्टमिक वॉल थ्रू ते अगोदर होते, प्लस ते ब्लड मध्ये पण एंट्री करतात, परत ब्लड मधून ब्लड थ्रू ते फ्लो होऊन लिव्हर पर्यंत ट्रान्सफर होतात आणि तिथं काय होतं लिव्हर अब्सेसेस ते क्रिएट करतात. मग त्याला हेपॅटिक अमिबियासिस म्हटलं जातं. लिव्हर मध्ये पण त्याचा इफेक्ट शोन करतो, त्याला हेपॅटिक अमिबियासिस म्हटलं जातं. मग या केसमध्ये काय होतं तर स्लोली त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात. कारण हा अप टू लिव्हर पर्यंत गेला. त्याच्यानंतर तिथं काय होतं तर त्याचे सिम्पटम्स दाखवायला ते स्टार्ट करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट इज डिस्कार्डेड. The trophozoites within intestine, they are slowly carried toward the rectum where they return to the cyst form and excreted by the feces. मग हे सिस्टमिक इन्व्हेजन झालं त्याच्यानंतर ते ट्रोपोझाइट आहे ते स्लोली इंटेस्टाईन कडे काय होतात किंवा स्लोली इंटेस्टाईन कडे जातात. त्याच्यानंतर इंटेस्टाईन रेक्टम थ्रू ते काय करतात ह्युमन बॉडीच्या आउटसाइड काढले जातात, रिटर्न केले जातात आणि परत त्याचं त्या ट्रोपोझाइटचं कन्व्हर्जन परत ह्युमन बॉडीच्या आउटसाइड गेल्यानंतर तो ट्रोपोझाइट ह्युमन बॉडीच्या आउटसाइड सर्वाइव्ह करू शकत नाहीत, म्हणजे परत त्याचं सिस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होतं आणि ते सिस्ट फॉर्म एक्सक्रीट केले जातात फिसेस थ्रू. आणि त्याच्यानंतर त्या कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटर थ्रू ते फिसेस मध्ये एक्सक्रीट झालेले जे आपले सिस्ट फॉर्म आहेत ते परत आपल्या कंटॅमिनेटेड फूड थ्रू मीन्स पहिली इंजेक्शन ऑफ अ सिस्ट फॉर्म त्या स्टेज कडे ते रिटर्न जातात. दिस इज अन लाईफ सायकल ऑफ अन अमिबियासिस. काय फर्स्ट स्टेज काय होती त्याच्यामध्ये, काय होती फर्स्ट स्टेज? हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ingestion of cyst. ओके, फर्स्ट स्टेज काय होती इंजेक्शन ऑफ अ सिस्ट. Ingestion of ओके, देन सेकंड स्टेज Formation of फॉर्मेशन ऑफ अ ट्रोपोझाइट्स म्हणतो आपण त्याला. वेट, फॉर्मेशन ऑफ अ ट्रोपोझाइट. पहिला इंजेक्शन केलं ते इंजेक्शन होतं कशा थ्रू, कंटॅमिनेटेड फूड वॉटर किंवा फिसेस थ्रू ते बॉडीमध्ये एंट्री करतात, त्याचं परत कन्व्हर्जन होतं ट्रोपोझाइट फॉर्म मध्ये. मग ते ट्रोपोझाइट काय होतं त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, प्लस इंटेस्टाइनल वॉल पेनिट्रेट करतात, कोलॉन मध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. त्याच्यानंतर ते काय होतात तर आपले सिस्टमिक इन्व्हेजन म्हणतो आपण त्याला, म्हणजे ब्लड मध्ये एंट्री करतात, तिथून फ्लो होतात, लिव्हर पर्यंत जातात, तिथं काय होतं लिव्हर हेपॅटिक अमिबियासिस ऑकर करतात आणि हेपॅटिक अमिबियासिस ऑकर केलं म्हणजे तिथं काय होतं तर डिफरंट टाइपचे सिम्पटम्स डेव्हलप व्हायला स्टार्ट होतं. मग तिथून सिम्पटम्स दिसतात. परत नेक्स्टली काय होतं तर ते ट्रोपोसाइट्स परत काय करतात इंटेस्टाईन कडे ट्रॅव्हल होतात. इंटेस्टाईन कडे ट्रॅव्हल झाल्यानंतर परत ते स्लोली दे आर कॅरीड टुवर्ड्स द रेक्टम पर्यंत जातात. तिथून परत त्याचं कन्व्हर्जन जे ट्रोपोसाइटचं कन्व्हर्जन परत सिस्ट फॉर्म मध्ये होतं. सिस्ट फॉर्म बॉडीच्या आउटसाइड सर्व्हाइव्ह करू शकतो, ट्रोपोसाइट बॉडीच्या आउटसाइड सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तो सिस्ट फॉर्म परत काय केला जातं तर फिसेस थ्रू तो बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट केला जातो आणि त्याच्यानंतर ते बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट केलेला जो सिस्ट फॉर्म आहे तो परत दुसऱ्या कुठल्या तर फूड किंवा वॉटर मध्ये मिक्स होतो. परत पहिली स्टेज येते कुठली इंजेक्शन ऑफ अ सिस्ट फॉर्म. दिस इज अन लाईफ सायकल ऑफ अ अमिबा. ओके, समजले सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, आता Yes, इथे ma'am. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये काय दाखवलंय तर अमिबियासिसचं इन्फेक्शन कसं होतं. तर आता याच्यामध्ये काय बघा, हा मॅच्युअर सिस्ट फॉर्म हा काय तर ह्युमन बॉडीच्या आउटसाइड सर्व्हाइव्ह होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय तर हा मॅच्युअर सिस्ट फॉर्म आहे तो काय केला जातो तर कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटर थ्रू तो काय करतो ह्युमन बॉडीमध्ये एंटर करतो. आता हा ह्युमन बॉडीमध्ये त्यांनी एंट्री केली, इथं दिसतोय बघा डायरेक्टली वरती, हा मॅच्युअर सिस्ट फॉर्म. ह्या सिस्ट फॉर्म मधून डायरेक्टली एरो आलाय तिथं ह्युमन बॉडीच्या इनसाइड गेलेला आहे. ओरल रूट त्याच्या थ्रू काय करतं तर कंटॅमिनेटेड फूड वॉटर किंवा फिजिक थ्रू तो काय होतो ह्युमन बॉडीमध्ये एंटर करतो. म्हणजे इथं इंजेक्शन होतं सिस्ट फॉर्मचं. आता इंजेक्शन झाल्यानंतर सिस्ट फॉर्मचं काय होतं बघा
तो इंजेक्शन झाल्यानंतर इंटेस्टाइन मध्ये ट्रॅव्हल होतो. तिथं काय होतं, एक्साइटेशन मीन्स काय होतं, जो त्याचा जो सिस फॉर्म होता त्याचा आउटर लेअर मीन्स की जो आहे तो सेपरेट होतो आणि त्याच्यापासून मॅच्युअर फॉर्म मध्ये ट्रोपोझाइट्स जो आहे तो काय होतो, तयार होतो. कुठं होतो, इथं दाखवलेले बघा 3 नंबर, इथं 2 नंबर पोझिशन पण मेन्शन केलेले आहे. इथं त्या 2 नंबर पोझिशन एक्साइटेशन होता मीन्स काय, त्याचा आउटर पार्ट जो आहे तो काय होतो, सेपरेट होतो सिस फॉर्मचा या 2 नंबर पोझिशन वरती. त्याच्यानंतर नेक्स्ट 3 नंबर पोझिशन दाखवलेले आहे. 3 नंबर पोझिशन कोणते, तर त्याचं ट्रोपोझाइट मध्ये कन्व्हर्जन होतं. आता ट्रोपोझाइट मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर नेक्स्ट नंबर 4 नंबरची स्टेज कोणती आहे, तर ती आहे त्याचं मल्टिप्लिकेशन. या जे इंटेस्टाइन दाखवलंय त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये त्याचं काय व्हायला स्टार्ट होतं, मल्टिप्लिकेशन व्हायला स्टार्ट होतं. तर मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर नेक्स्टली काय करतो, तर तो सिस्टेमिक इन्फेक्शन प्लस जे सेल वॉल इंटेस्टाइन वॉल असतील त्याला काय करतं, ते पेनिट्रेट करतं. प्लस काय होतं, सिस्टेमिक ब्लड मध्ये एंट्री करून ते काय करतं, इथं दाखवलेलं आहे ब्लड मध्ये परत ते काय करतं, एंट्री करतं. ब्लड मध्ये एंट्री केल्यानंतर ते फ्लो होऊन कुठं जातं, लिव्हर मध्ये जातं, प्लस लंग्स मध्ये जातं, ब्रेन मध्ये पण लागतं. हे रेड कलरचे जे ऍरो दाखवलेले आहेत ते काय तर इंटेस्टायनलच्या बाहेर जातो तो. इंटेस्टायनल डिसीज जे सिम्टमॅटिक मध्ये दाखवलं होतं, इंटेस्टायनल न सिम्टमॅटिक मध्ये दाखवलं होतं एक्स्ट्रा इंटेस्टायनल मध्ये. इंटेस्टायनल होतं तर इथं काय ते हे वेगवेगळे इंटेस्टायनल मध्ये झालं, पण एक्स्ट्रा इंटेस्टायनल मध्ये मग परत तो काय होतो, ब्लड फ्लो मध्ये एंट्री करून तो ट्रॅव्हल होतो कुठपर्यंत, लिव्हर मध्ये जातो, परत लंग्स मध्ये जातो, ब्रेन मध्ये दाखवतो. तर रेड ऍरो मध्ये दाखवलेलं आहे बघा. आणि मग काय होतं, तर त्याचं एक्सरेशन इन्फेक्शन व्हायला स्टार्ट होतं जास्त. आणि नेक्स्टली परत काय होतं, तो परत रिटर्न कुठं येतो, तर आपल्या इथं जो लास्टला परत तो रिटर्न येतो इंटेस्टाइन मध्ये फ्लो होऊन, परत तो जातो रेक्टम मध्ये, रेक्टम थ्रू तो काय केला जातो, इथं जो इथपर्यंत जो आहे स्प्रेड होतं इन्फेक्शन, परत रिटर्न इंटेस्टाइन पर्यंत येईपर्यंत कोणत्या फॉर्म मध्ये असतो, तो ट्रोपोझाइट. बट जो रेक्टम मध्ये आल्यानंतर परत त्याचं सिस फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होतो आणि तो सिस फॉर्म जो आहे तो फिसेस थ्रू परत काय केलं जातं, बॉडीच्या आउटसाइड तो एक्सक्रीट केला जातो. आणि परत हा झाला तो सिस फॉर्म, परत तो सिस फॉर्म परत वरती आला, परत तो सिस फॉर्म परत कंटॅमिनेटेड फूड थ्रू किंवा ह्याच्या थ्रू आपण सिस फॉर्म तर इंजेस्टेड केला, तर परत त्याचं इन्फेक्शन आहे ती ही लाईफ सायकल आहे ती काय होते, रिपीट होते. दिस इज अन लाईफ सायकल ऑफ अमिबियासिस. ओके, समजले सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, याच्यामध्ये ma'am. काही डाऊट आहेत का कुणाला? असतील तर No, ma'am. विचारू शकता. ओके, देन नेक्स्ट पार्ट जो आहे म्हणजे त्यानं क्लासिफिकेशन ऑफ अन अँटी अमॉयबिक एजंट. व्हॉट इज मीन, फर्स्ट आता आपण आतापर्यंत बघितलं अमिबियासिस, त्याचं पॉझिटिव्ह एजंट, त्याच्यानंतर त्याची लाईफ सायकल. देन नेक्स्ट बघा काय, तर डेफिनेशन ऑफ अन अँटी अमॉयबिक ड्रग. अँटी अमॉयबिक ड्रगची डेफिनेशन काय बघा, द ड्रग और एजंट which are used to treat the amoebiasis. The drug or agent which are used to treat the amoebic infection or amoebiasis are known as an anti-amoebic drug. जे ड्रग यूज केले जातात अमिबियासिस ट्रीट करण्यासाठी किंवा अमेबिक इन्फेक्शन, the agents or the drug are used for their treat the amoebic infection or amoebiasis are known as an amoebic anti-amoebic drug. त्याला काय म्हटलं जातं, अँटी अमॉयबिक ड्रग म्हटलं जातं. डेफिनेशन, the drugs or the agent which are used to treat the amoebic infection or amoebiasis are known as an anti-amoebic drug. Then nextly classification. Anti-amoebic drug are mainly classified into two types. That first is an chemical classification and then second depending upon their site of action. हा काय तर अकॉर्डिंग टू देअर केमिकल क्लासिफिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये कुठला केमिकल एजंट आहे त्याच्यानुसार. त्याच्यानंतर दुसरा टाईप केलेला आहे त्याचा अकॉर्डिंग टू देअर साइट ऑफ ऍक्शन, बॉडीच्या कोणत्या पार्ट वरती तो ऍक्ट होतो त्याच्यानुसार पण त्याचं एक क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट केलेलं आहे डिपेंडिंग अपॉन देअर डिपेंडिंग अपॉन देअर केमिकल नेचर किंवा केमिकल ह्याच्या मॉलिटीनुसार त्याचं क्लासिफिकेशन. देन सेकंड क्लास केलेलं आहे डिपेंडिंग अपॉन देअर साइट ऑफ ऍक्शन, तो बॉडीच्या कुठल्या पार्ट मध्ये तो ऍक्ट होतो. फॉर एक्झाम्पल आपण लुमिनल म्हटलं होतं इंटेस्टाइन मध्ये, परत टिश्यू किंवा सिस्टमिक, परत कुठं मिक्स मध्ये इंटेस्टाइन लुमिनल पर अदर ऑर्गन्स वरती पण तो ऍक्ट होतो, त्या पार्ट्स वरती इफेक्ट होतो. त्याच्यानुसार क्लासिफिकेशन. इन दॅट फर्स्ट आहे केमिकल क्लासिफिकेशन विच इज अगेन डिवायडेड इंटू 7 डिफरंट टाइप्स. त्याला परत 7 डिफरंट टाइप्स मध्ये
क्लासिफाय केलेलं आहे. दॅट फर्स्ट टाइप इज अन अल्कोलॉइड्स. अल्कोलॉइड्स मीन्स काय ते आपण फर्स्ट इयर कॉग्नसी मध्ये बघितलेलं आहे. अल्कोलॉइड्स त्याच्यामध्ये काय तर रिंग असते, रिंगच्या आउटसाइड और इनसाइड काय असतं तर एक नायट्रोजन ॲटम जो आहे तो प्रेझेंट असतं अल्कोलॉइड्स मध्ये. मग अल्कोलॉइड्स कॅटेगरीच्या अंडरचे एक्झाम्पल आहेत इमेटाइन और डायहाइड्रो इमेटाइन. देन सेकंड क्लास अमॅरॉइड्स, अंडर दॅट एक्झाम्पल इज अ क्वासाइन. अमॅरॉन मीन्स फिनांट्रोपेन किंवा पायरॉन 2ON डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण त्याला अमॅरॉइड्सला. The next third class is an antibiotic, under that example paramycin. Then number 4 is an quinoline derivative, which is again divided into two types. In that first is an halogenated hydroxyquinoline, under that example diiodohydroxyquinoline. And then next another example idochlorohydroxyquinoline. त्यालाच आयडोक्विनॉल किंवा क्लायोक्विनॉल म्हटलं जातं, क्लिओक्विनॉल पण म्हटलं जातं. These are the example of हॅलोजिनेटेड हायड्रोक्विनोलिन. आणि त्याच्याच मधला सेकंड टाइप आहे अमायनो क्विनोलिन्स, अंडर दॅट एक्झाम्पल क्लोरोक्विन आणि अमोक्विन. हे काय तर त्याच्या कॅटेगरीच्या अंडरचे एक्झाम्पल आहेत. अमायनो क्विनोलिनच्या अंडरचे क्लोरोक्विन अँड अमोक्विन. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 5 क्लासेस आहे heterocyclic compound, which is again divided into two types. In that first furan derivative, under that example is an diloxanide furoate. And second class imidazole derivative, under that example metronidazole. Then number 6 class miscellaneous derivative, under that example is an diloxanide furoate. And next number 7 organic compound, under that example is an acetarsal. हे काय तर त्याच्या अंडरचा एक्झाम्पल आहे. दिस इज अन chemical class of an chemical classification of an anti-amoebic agent. Once again I will revise this way. Anti-amoebic agents are mainly classified into main two types. In that first type chemical classification, and second type according to their site of action. In that first is an chemical classification, which is again divided into 7 different types. That first is an alkaloids, under that example is imetain, dihydroimetain. Then second class is amaroids, under that example quasine. Third antibiotic, under that example is a paramycin. Then next fourth quinoline derivative, which is again divided into two types. In that first halogenated hydroxyquinoline, under that two examples are there, diiodohydroxyquinoline, which is also known as an idoquinol, and second chlorohydroxyquinoline, under that example is an it is also called as an chloroquinol. Then second class is the aminoquinolines, under that example chloroquine, amoquine. Then number 5 class heterocyclic compound, which is again divided into two types. In that first furan derivative, under that example diloxanide furoate. Then imidazole derivative, example is an metronidazole. Number 6 class miscellaneous derivative, under that example is a diloxanide furoate. And number 7 class organic compound, under that example is an acetarsal. Acetarsal means which arsenic containing compound. Acetarsal, arsenic containing compound. This is an first class. हा काय तर फर्स्ट अँटी अमोबिक कॅटेगरी मधला जो केमिकल क्लासिफिकेशन आहे तो. देन सेकंड क्लास डिपेंडिंग अपॉन देअर साइट ऑफ ऍक्शन. इन दॅट विच इज अगेन डिवायडेड इंटू 3 डिफरंट टाइप्स. त्याच्यामध्ये काय तर तो परत अगेन तो 3 डिफरंट टाइप्स मध्ये तो डिवाइड केलेला आहे. त्यातला फर्स्ट आहे लुमिनल अमिबिसाइड्स. लुमिनल अमिबिसाइड्स मीन्स these act mainly in the bowel lumen किंवा bowels असतील, intestine असतील, bowels असतील किंवा lumen मध्ये mainly हा act होतो. Under that example is an diloxanide furoate, paramycin, halogenated hydroquinolines. These are the example under the luminal amibicide. Then second class is an tissue or systemic amibicides. Tissue or systemic amibicides. Under that example imetain or hydroxyimetain. These are the example of a second class, that is a tissue or systemic amibicide. Then third class is a mixed amibicides. Mixed amibicides means काय? These acts at all site of infection such as intestine असतील, lumen असतील, intestinal wall असेल किंवा टिश्यू असतील त्याच्यामध्ये तो मोनली ऍक्ट होतो. मिक्स्ड म्हणजे ऑल पार्ट्स वरती पण तो ऍक्ट होतो. आणि त्याच्या अंडर एक्झाम्पल आहे मेट्रोनिडाझोल. हे काय तर त्याचे एक्झाम्पल आहे. मेट्रोनिडाझोल पण म्हटलं जातं त्याला किंवा मेट्रोनिडाझोल पण म्हटलं जातं. दिस इज अन second type of an anti-amoebic drug, that is an depending upon their site of action. In short, and once again I will revise this.
depending upon our site of action, which is again divided into 3 types. First, luminal amibicides, under that example, diloxanate furoate, paramomycin, halogenated hydroquinones. Then second class, tissue or systemic amibicides, under that example, imitine, hydroxyimidine. Third, mixed amibicide, under that example, metronidazole. This is the classification of an anti-amoebic drug. Then up to this कुणाला काय डाऊट आहे का? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. ओके, इथं आपण काय केलंय तर आजच्या लेक्चर पर्यंत आपण इथे स्टॉप करूया. नेक्स्टच्या बीट मध्ये आपण काय करूयात, न्यू ड्रग्ज आपले 1 by 1 ड्रग जे आहे त्या कॅटेगरीच्या अंडरचे ते आपण स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला रिमेनिंग ड्रग आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. इमेटाईन, अँटीइमेटिक ड्रग कोणकोणते आहेत ते, इमेटाईन, मेट्रोनिडाझोल ड्रग असेल, पॅरामोमायसिन, देन डायहायड्रॉक्सिक्विनोलिन, आयडोहायड्रॉक्सिक्विनोलिन आणि डिलोक्झॅनेट फिरोइड. हे 6 ड्रग आहेत ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. अप टू दिस कुणाला काय डाऊट असतील तर विचारू शकता. ओके, शॅल वी स्टॉप हिअर? Yes, ma'am. Thank ma'am. you. Thank you all of you. Thank you for your patience.